नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो या विशेष बातमीपत्रामध्ये। बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील वारजे भागातील सलूनमध्ये गोळीबार झालाय। 3 ते 4 जणांकडून गोळीबार करण्यात आला। यामध्ये 2 जण जखमी आहेत। यातील एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। फॉरेन्सिक टीम घटनास्थळी सध्या दाखल झाली असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती मिळते। आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। प्रदीप, खरं म्हणजे पुन्हा एकदा हादरलेला आहे। वारजे भागात गोळीबार झालाय आणि खास करून सलूनमध्ये हा गोळीबार झालेला आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुण्यात पुन्हा एकदा निर्माण होतोय। काय अधिक माहिती? सचिन, अगदी बरोबर आहे। सातत्याने खरं तर पुणे शहरामध्ये ज्या गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत त्यामुळे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। मात्र वारजे भागामध्ये असणारे आपण पाहतो की सलूनमध्ये रात्री 8 वाजताच्या दरम्यान गोळीबार जो आहे तो करण्यात आला। 3 ते 4 जणांकडून हा गोळीबार जो आहे तो करण्यात आला। यामध्ये 2 जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत। ज्यावेळेस गोळीबार करण्यात आला त्यानंतर आपण पाहतोय की सलूनच्या दुकानाची काच जी आहे ती फुटली आणि काचेचं आपण पाहतोय की हे बाहेर आपल्याला सगळे तुकडे जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। हेअर ॲडिक्ट नावाचं युनिसेक्स सलून आहे आणि या सलूनच्या मध्ये रात्री 8 वाजता गोळीबार करण्यात आला। सध्या आपण पाहतो की घटनास्थळावरती फॉरेन्सिक टीम दाखल झाली होती। पोलिसांकडून या सगळ्या घटनेची माहिती जी आहे, पंचनामा जो आहे तो सगळ्या परिसरामध्ये करण्यात आला। मात्र यामध्ये 1 जणाला जे आहे ते पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे। गोळीबाराचं कारण जे आहे ते अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाही। मात्र सीसीटीव्हीच्या आधारे जो आहे तो आरोपींचा शोध जो आहे तो खरं तर पोलिसांकडून घेतला जातोय। फॉरेन्सिकची टीम जी आहे ती काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झालेली होती। इथले सॅम्पल जे आहेत ते सुद्धा पोलिसांनी गोळा केलेले आहेत। मात्र गोळीबार नक्की कशावरून झाला, कदाचित मोठी दुर्घटना जी आहे ती घडू शकली असती। कारण सलूनमध्ये जे आहे ते ग्राहक जे आपण पाहतोय की कोणत्याही सलूनमध्ये केस कट करण्यासाठी येत असतात। जर कदाचित चुकून ही गोळी आलेल्या ग्राहकाला लागली असती किंवा नक्की हा गोळीबार जो आहे तो कोणत्या कारणासाठी झाला याचा तपास पोलिसांकडून केला जातोय। मात्र अशा घटनांनी आपण पाहतोय की वारजे परिसरामध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आता पोलिसांकडून या घटनेचा तपास जो आहे तो कशा पद्धतीने केला जातोय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र घटनास्थळावरती फॉरेन्सिकची टीम दाखल झालेली होती। प्रदीप, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर नाशिकमधील आयटी कंपनी धर्मांतर प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर आली। एसआयटीच्या तपासामध्ये नवीन धागेदोरे समोर आलेत। आरोपी दानिश शेख याचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबनं उघडलेला आहे। मोबाईलमधील प्रत्येक फाईल आणि ॲप्लिकेशनसाठी वेगळे पासवर्ड आहेत। त्यामुळे पोलिसांनी आरोपी दानिश शेख याला फॉरेन्सिक लॅबमध्ये नेल्याची माहिती मिळते। फॉरेन्सिक लॅबमध्ये घेऊन जात फेस आयडीच्या सहाय्याने मोबाईल अनलॉक करून पुढील तपास सुरू करण्यात आला। तर आंदोलनाची परवानगी घेण्यात आली होती, त्यामुळेच मार्ग अडवण्यात आला होता असं चित्रा वाघ यांनी म्हटलं। लाखो महिलांचा आवाज ऐकला गेला नाही, मात्र एका महिलेचा आवाज ऐकला गेला असं चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे। आवाज तुम्ही ऐकला, हजारो महिलांचा आवाज तुम्हाला ऐकायला आला नाही। हा मोर्चा होता, त्याची परमिशन घेतली होती, त्यामुळे तिकडचे रस्ते जे होते ते बंद करण्यात आले होते आणि याच्यामध्ये ट्रॅफिकमध्ये त्या ताईला नक्की त्रास झाला असेल। त्याच्याबद्दल आमच्या शहराच्या, मुंबई शहराच्या महापौरांनी सुद्धा माफी मागितलेली आहे की ज्यांना त्रास झाला त्यांची आम्ही माफी मागतो। परंतु मला या गोष्टीचं वाईट वाटतं, एका महिलेचा आवाज सगळ्यांनी ऐकला, हजारो महिलांचा आवाज ऐकायला नाही आला। या देशातल्या करोडो महिलांचा आवाज ऐकायला नाही आला। त्या त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी आल्या होत्या। महाराष्ट्रात 50 लाख बोगस मतदार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं। 288 मतदारसंघांपैकी 50 विधानसभेत मुस्लिम मतदारांची संख्या दुप्पट तिप्पट वाढली असं किरीट सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रात बाहेरून आलेल्या बोगस मतदारांची चौकशी करा, किरीट सोमय्या यांनी ही मागणी केली। 288 पैकी 50 असे विधानसभा क्षेत्र आहे की जिथे गेल्या 15-20 वर्षात मुस्लिम मतदाता दुप्पट किंवा तिप्पट झाले, ज्यावेळी हिंदू मतदातांमध्ये फक्त 15 ते 20% वाढ आहे। महाराष्ट्र भाजपने या 50 विधानसभा क्षेत्रात स्पेशल टीम लावली आहे। उदाहरण, आज धुळेचा जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही 22,000 नावांची यादी दिली, जी मालेगाव मध्ये पण आहे। दोन्हीकडच्या जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांनी आम्हाला कबूल केलं आहे की ह्याचं ते विश्लेषण करणार, एक दोघांची चर्चा करणार आणि निवडणूक आयोगाला अहवाल देणार। तर मनसे नेते अमित ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर जाणार। अमित ठाकरेंचा 2 दिवस पुणे दौरा जाहीर करण्यात आलाय। 17 आणि 19 मे रोजी पुणे पक्ष कार्यालयामध्ये बैठक घेणार आहेत। पुण्यातील शाखा अध्यक्षांशी अमित ठाकरे संवाद साधणार असल्याची माहिती